आज आपण पालक सूप करणार आहोत। त्यासाठी साहित्य बघूया। पालक, बटर, कणिक, जायफळ, मीठ, पांढरी मिरपूड आणि दूध। आता गॅसवर एक पातेलं ठेवून मी त्यात पाणी गरम करत ठेवणार आहे। पाण्याला उकळी आली की मग आपण त्यात पालक घालून 2 ते 3 मिनिटं उकळून घेणार आहोत। तोपर्यंत एकीकडे दुसरीकडे गार पाणी घ्यायचं आहे। फ्रीज मधलं गार पाणी किंवा बर्फ दोन्हीपैकी काही घेऊ शकता। ते एका भांड्यात घेऊन तयार ठेवायचं आणि हा उकळलेला जो पालक आहे तो गरम गरमच त्यात टाकायचा। असं केल्यामुळे पालकाचा रंग खूप छान राहतो, सूप पण छान होतं, त्याचा रंग हिरवागार दिसतो अगदी। आता मी एक कढई घेतलेली आहे, त्यात मी बटर घातलं आहे आणि त्यात मी गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहे। अगदी सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि दुसरीकडे आपण आता एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्यात आपण पालकाची पानं उकडलेली आणि कणिक घालणार आहोत। कणिक आणि पानं दोन्ही एकत्र मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत। त्यामुळे कणकेच्या जे आहे त्या गुठल्या होत नाहीत आणि सूप आपलं अगदी स्मूथ होतं। परत पाणी घालून वाटून घेणार आहोत आणि ही प्युरी जी आहे ती आता आपण कढईत काढून घेतलेली आहे। कढई तीच वापरायची आहे ज्यात आपण पीठ भाजलं होतं। मिक्सरचं भांडं धुवून पुन्हा त्यात प्युरी घालून घ्यायची आणि दूध घालून घ्यायचं आहे आणि त्याला एक उकळी आणायची आहे व्यवस्थित ढवळून। हे सूप संध्याकाळच्या वेळी फारशी भूक नसेल तेव्हा जर तुम्ही घेतलं तर पोटभरीचं होतं। आता मी इथे मिरपूड घातलेली आहे, त्यात मी मीठ घातलेलं आहे आणि आता जायफळ पूड घातलेली आहे। परत एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत। या सर्व रेसिपीज तुम्ही बघत असालच। जर तुम्हाला आवडत असतील तर नंदिताज किचनला सबस्क्राईब करा, आमच्या रेसिपीजना लाईक करा आणि शेअर करा। आता सूप तयार झालं आहे, आपण सर्व करून घेऊया। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यात सजावटीसाठी वरून क्रीम पण घालू शकता।